हे सगळे बरोबर असल्यावर पास नाही होत ना पोरं. नहीं, कोई पार्टी में नहीं जाती, घर के कंपाउंड वाल के बाहर रिजल्ट आया उस वक्त निकली, इंटरव्यू देना था तब निकली, जब मेंस करना था तब निकली. उसको तो यही नहीं मालूम कि सेलिब्रेशन कैसे होता है. अरे बाप रे. जब ये यूपीएससी निकला फिर उन्होंने आकर के यहाँ पर केक काटे, इसको अपने हाथ से मिठाई खिलाए, गिफ्ट लाए और इसका स्वागत किए, केक कटवाए, इससे करवाए. तब मैंने इसको बोला बेटा ये है सेलिब्रेशन. नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आज मी नागपुरात आलो आहे आणि नागपुरात नुकताच आता यूपीएससीचा रिझल्ट लागला. या रिझल्टमध्ये भाग्यश्री राजेशजी नैकले या मुलीचा रिझल्ट आला आहे आणि याच मुलीचा इंटरव्ह्यू घ्यासाठी का बरं आलो, तिची खास खासियत आहे का हिनं यूपीएससीमधून म्हणजे भारतातली सर्वात कठीण परीक्षा यूपीएससीची क्रॅक केली आणि कोणतीही कोचिंग नाही, दिल्लीले क्लास नाही, पुण्यात क्लास नाही, कुठेच नाही, प्रॉपर पुस्तकं सुद्धा नाही. म्हणजे मुलं खूप सारे पुस्तकं म्हणजे पुस्तकावर 20-20, 30-30 हजार रुपये खर्च करते. कारण वडिलांची परिस्थिती एवढी बिकट का वडील इलेक्ट्रिशियनचं काम करायचे, त्याचे वडील आहे या काका इकडे राजेशजी नैकले, आणि ते इलेक्ट्रिशियनचं काम करतात आणि त्या इलेक्ट्रिशियनच्या कामामधून जे काही मिळतात त्याच्यात प्रपंच चालवते. अजूनही भाड्याच्या घरात राहते. म्हणजे अख्ख्या पिढ्यानं पिढ्याचा अंधार या मुलीनं त्याच्या कुटुंबाचा दूर केला. ठीक आहे. आणि म्हणून आपण तिचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो. विशेषतः नोट्स नाही, ह्या मुलांच्या नोट्स असतात, लेखाचे थप्पीच्या थप्पी राहते लावून, पण मात्र त्या मुलीच्या जर नोट्स पाहिल्या, ते नोट्स आणा बरं, नोट्स जर पाहिल्या तर तुम्हाला नोट्स कदाचित त्या पाहिल्यानंतर असं वाटेल यूपीएससी पास होणारा मुलगा अशा नोट्स कशा बनवू शकतो. तर तिनं सिलेबस पाहून सगळ्या स्वतःच्या नोट्स तयार केल्या आणि सगळ्या नोट्स तयार केल्याच्या नंतर त्या नोट्समधून त्यांनी अभ्यास केला आणि परीक्षा पास केली. म्हणजे 2021 पासून प्रिपरेशन करायला लागल्या आणि ही परीक्षा काढली. ह्या तिच्या नोट्स आहे. ठीक आहे. ह्या नोट्स जर तुम्ही पाहिल्या, ठीक आहे, आणि इकडे दाखवाले हे बघा, ह्या सेल्फ नोट्स आहे, पेपरमधून काढलेले कात्रण आहे. द हिंदू, टाइम्स ऑफ, कोणत्या पेपरमधून काढले? द हिंदू, इंडियन एक्सप्रेस. द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस मधून. आणि हे बाकायदा डेट वाईज लावून आहे, कोणती कमिटी भारत सरकारनं नेमली, काय झालं. आणि हे म्हणजे यूपीएससीला जे पाहिजे का लिखाणाच्या कामातून जे वैचारिक पातळी निर्माण होते ती तिनं स्वतः डेव्हलप केली. म्हणजे या म्हणजे ते एकलव्याचं जे उदाहरण आहे, तर एकलव्यानंतर मला तिचं उदाहरण दिसून राहिलं का तिनं स्वतः कोणताही गुरु नसताना, कोणती कोचिंग क्लास नसताना आणि परिस्थिती बिकट असताना त्याचा बाऊ केला नाही, कोणाला रडत सांगत बसली नाही. ठीक आहे. दिल्लीत कुठं राहायचं इंटरव्ह्यूला गेल्यावर हा सुद्धा प्रश्न होता. ठीक आहे. तर म्हणून अशा परिस्थितीत तिनं ह्या नोट्स काढल्या आणि यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली. ह्या तिच्या सेल्फ नोट्स आहे. आणि जे पूर्व म्हणतात माझ्या कोचिंगले पैसे नव्हते, मी कोचिंग लावू शकत नव्हतो म्हणून यूपीएससीची परीक्षा देऊ शकलो नाही, असे पोट्टे दुनियाभराचे उदाहरणं देते. पण हे एक चांगलं उदाहरण आहे. वडील आता ते हिंदी भाषिक आहे आणि हिंदी भाषिक असल्यामुळे ते लहानपणी कॉन्व्हेंटमध्ये शिकली, म्हणजे इंग्लिश माध्यमामध्ये शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग तिनं 12वी पर्यंत इथे शिकली. वडील कधी एमपीत काम करायचे, कधी राजस्थानमध्ये काम करायचे, म्हणून तिचं ग्रॅज्युएशन हे राजस्थानला झालं BSc मध्ये. तर तिनं एक्झाम कशी क्रॅक केली अशा बिकट परिस्थितीत. लॅपटॉप घ्यायला सुद्धा म्हणजे ऑनलाईन क्लासेस करायचे आहे किंवा अजून काही माहिती काढायची आहे नेटवरून, तर लॅपटॉप सुद्धा तिच्याकडे नव्हता. साधा मोबाईल सुद्धा नाही आहे. ठीक आहे. म्हणजे सोशल मीडियापासून दूर राहिली आणि लॅपटॉप घेतला तर तोही वडिलांना किस्तीवर, ते बजाज फायनान्स कायच्यावर घेतला, बजाज फायनान्सवरच घेतला म्हणते. तर ते लोक मग लॅपटॉपचे पैसे भरता नाही आले किस्त, तर ते वापस घेऊन जायला आले होते. तर ते वडिलांनी कसं तरी त्यांना रिक्वेस्ट केली. पण आज तिनं भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा काढली आणि तिला कॅडर IRS भेटलं, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. आता ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मोठी अधिकारी होईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एखाद्या प्रमोशन समोर रिटायरमेंटपर्यंत ते ED सारख्या संचालनालयाची हेड होऊ शकते. ठीक आहे. तर अख्खं म्हणजे पिढ्यानं पिढ्याचा अंधार तिनं दूर केला आणि या समाजाला एक चांगली दिशा दिली. आणि बिना कोचिंगनं, बिना क्लासेसनं, ठीक आहे, आपण घरी राहून सुद्धा यूपीएससीची तयारी करू शकतो. पण प्रचंड जिद्द चिकाटी मनात पाहिजे आणि ते तिनं करून दाखवलं. म्हणून तिचा इंटरव्ह्यू घ्यायसाठी आलो आहे.
सगळ्यात पहिले तुमचं स्वागत ताई. आणि हे जे आई वडील आहे यान काका, ठीक आहे, यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अथक परिश्रम केले. ठीक आहे, म्हणजे परिस्थिती ते भाड्यानं राहून राहिले, अक्षरशः इथं 5 चेअर नाही टाकाले. म्हणजे त्याची परिस्थिती म्हणजे ते मलाच कसं तरी वाटलं का अशा परिस्थितीत तुम्ही विचार करा. ठीक आहे, का घरात अंधार पडत होता म्हणून आम्ही बाहेर इंटरव्ह्यू घेऊन राहिलो. या परिस्थितीतून मार्ग काढले. असे विद्यार्थी जेव्हा लागते तेव्हा आपल्याला कळते. आणि महाज्योतीमधून इंटरव्ह्यूसाठी ना मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूसाठी महाज्योतीच्या स्कॉलरशिपवर त्यांनी जी काही स्कॉलरशिप भेटली त्याच्यावर अभ्यास केला आणि इंटरव्ह्यू दिल्लीतून दिला. ते सगळे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. आणि खरंच या आईवडिलाचे, ठीक आहे, म्हणजे नतमस्तक व्हाव. ठीक आहे, असं वाटते, कारण या आईवडिलांनी त्या मुलीला घडवलं आणि तिला, ठीक आहे, अभ्यासासाठी कोणताही व्यत्यय येऊ दिला नाही. आणि तिला सांगितलं का तू UPSCची तयारी कर. आणि खरंच तिनं UPSC क्रॅक केली आणि सेल्युटेबल वर्क आहे. म्हणजे 21 पासून 4 वर्षात तिनं हा रिझल्ट आणला. तर तुमचं 12वी पर्यंत एज्युकेशन कुठं झालं? सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल नागपुरात, सिव्हिल लाईनला. 10वी नंतर 12वी सायन्स आणि त्याच्यानंतर मग जयपूर गेले होते. जयपूरला. तर जयपूरला म्हणजे कसं काय, म्हणजे तिथं एकदम इथून जयपुरात कशा गेला तुम्ही? पापा को काम मिला था इलेक्ट्रिक का कॉन्ट्रैक्ट पे, तो जयपुर शिफ्ट हो गए. फिर अच्छा. वहाँ पे SSG पारिक गर्ल्स कॉलेज में ग्रेजुएशन किया. अच्छा, तिथून ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन नंतर समोर एज्युकेशन घेतलं नाही का मग? नो. ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट झालं तुमचं? ग्रॅज्युएशन कंप्लीट झाला 2021. 2021ला. 21 नंतर लगेच तयारी केली होती चालू का BSc करत असतानाच काही डोक्यात होतं का मला UPSC करायची आहे? नहीं सर. उसके बाद थोड़ा काम किया ग्रेजुएशन होने के बाद डिजिटल मार्केटिंग का. एंड सितंबर 2000. डिजिटल मार्केटिंगचं म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन की मुझे जॉब लगी थी. कहाँ पर? कोरोना के समय. कहाँ पर? इधर नागपुर में ही. हाँ. फ्रीलांसिंग टाइप में. हाँ. कभी कभी. हाँ. तो उससे थोड़ा बहुत पैसे आ रहे थे. हाँ. फिर बाद में मेरे पापा ने कहा कि ये छोड़ो, UPSC कर सकती हो तुम. अच्छा. मुझे भी लगा कि हाँ करना चाहिए. म्हणजे UPSC करा असं कोण सांगितलं पहिल्यांदा तुम्हाला? नहीं, किसी ने नहीं बताया? नहीं. वो पिताजी ने बताया? मेरे पापा के कोई फ्रेंड है, उन्होंने इनको बताया कि UPSC होती है तो फिर बड़ा ऑफिसर बनते हैं. तो फिर मेरे पापा ने बोले UPSC करो, बड़े ऑफिसर बनोगे. तो फिर मुझे पता चला कि UPSC नाम की एग्जाम होती है. फिर मैंने थोड़ा बहुत देखना शुरू किया, पता करना शुरू किया. उसके बाद से सितंबर 2021 से तयारी शुरू. त्याच्या अगोदर सिलेबस वगैरे UPSCचा काही माहित नव्हता? नहीं. मग तुम्ही हा सर्च वगैरे कुठून केला सिलेबस? ये पापा के पास फोन है. अच्छा, तुमचा फोन वापरायची. म्हणजे तुम्ही तर मग कामावर जात असाल तर मग कसं? काम तो कभी मिलता है कभी नहीं मिलता. हाँ? आधे दिन रहने पड़ता है ना. हाँ. कभी भेटते कभी नहीं भेटते काम. इकडून या. हाँ. कधी काम मिळते कधी नहीं भेटते. नाही मिळत ऐसा. आणि मोबाईल मग तुमच्याच पाशी? हाँ, मोबाइल 2 बाद में दूसरा और लिए अभी. हाँ. 2 है, एक घर पे रहता है, एक मैं लेके जाता हूँ. अच्छा. सुरुवातीला तुमच्याच मोबाईल वरून सर्च वगैरे सबकी है. शुरुआत में एक ही मोबाइल था हमारे पास. हाँ. त्याचे प्रिंट आउट वगैरे डाउनलोड करायचे आणि बाहेरून काढून आणायचे. UPSC की वेबसाइट से सिलेबस डाउनलोड कर लिया. हाँ. और प्रिंट आउट निकाल के स्टिक कर दिया रूम में. अच्छा. और उसको आता हा फिर रख लिया. सिलेबस आहे वाचायचा आहे. हाँ. बुक्स वगैरे कोणते वाचायचे हे कोणी सांगितलं? वही मोबाइल में सिलेबस देखा, उसके बाद देखा कि हर सब्जेक्ट की कौन सी बुक रेफर कर सकते हैं. हाँ. तो उससे फिर मैंने देखा सबसे कम कौन सी बुक्स है जिससे पहला स्टेज क्लियर होगा प्रीलिम्स की. तो पता चला कि कुछ सब्जेक्ट के लिए NCERT काम करती है. तो उसके लिए वो देखा. और कुछ सब्जेक्ट की बुक्स जो है जैसे लक्ष्मीकांत होती है पॉलिटिक्स की, तो वो इम्पोर्टेंट है. ऐसी कुछ बुक्स जो है मैं खरीद लाई थी. अच्छा, प्रिलिम्ससाठी. आणि तेच मेन्सला वापरले? तेच मेन्सला वापरले. मग आता प्रिलिम्सला हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे. पॉलिटीला कोणती पुस्तक? पॉलिटीला एम लक्ष्मीकांत. दुसरं नाही वापरलं? दुसरं नाही वापरलं. इंडिया कॉन्स्टिट्यूशन एट वर्क NCERT. अच्छा, NCERT. आणि इकॉनॉमिक्ससाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स NCERT. अच्छा, बस ते एकच? हो.
करंट अफेअर्स बाकी करंट अफेअर्स. बाकी करंट अफेअर्स. आणि जॉग्राफीसाठी 11th आणि 12th ची एनसीईआरटी. 11th आणि 12th एनसीईआरटी. ॲटलास त्याच्या हा एनसीईआरटी आणि ॲटलास. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. काहीच नाही. मेन्सला तेच. हो. अरे बापरे, जबरदस्त. आणि एन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS. शंकर IAS आणि एनसीईआरटी बस. आणि मला हे सांगा, सायन्स आणि टेक्स्टसाठी काय वापरलं? करंट अफेअर्स बस. सायन्स आणि न्यूजपेपर. मॅगझीन वगैरे कोणते वापरायच्या? मैगजीन विजन IAS की फ्री मैगजीन अवेलेबल रहती है. वो फ्री रहती है. विजन IAS की. वो कैसे बुलाने का, कहाँ से मिलती है? वो नहीं बुलाने का, डाउनलोड कर लेने का. अच्छा, डाउनलोड करायची. आणि फोनवर, मोबाईलवर वाचायचे? मोबाईलवर वाचायचे. लॅपटॉप आहे तर लॅपटॉपवर वाचायचे. अरे बापरे, खरंच काम आहे. म्हणजे मोबाईलवर वाचण्यासाठी खूप त्रास होते, कारण मी बरेचदा प्रयत्न केले का मोबाईलवर वाचून पाहायचं, पण मोबाईलवर वाचायला प्रचंड त्रास होतो. हार्ड कॉपी म्हणजे पेपर हा तुम्ही मोबाईलवर वाचून पहा, तुम्ही 1-2 पॅरेग्राफच्या वर वाचू नाही शकत, पण तुम्ही जर हार्ड कॉपी आणली त्याची तर तुम्ही पद्धतशीर वाचू शकता. आणि तो तिनं मोबाईलवर वाचून अभ्यास केला म्हणते. तयारी कधीपासून चालू केली तुम्ही? सप्टेंबर 2021. पहिला अटेम्प्ट कधी दिला UPSCचा? 2022. 22ला दिला. 22ला मे किंवा जून मध्ये एक्झाम होती. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झाली का प्रिलिम्स क्रॅक? नाही झाली. 7 मंथ्स थे. तो मेरा 5 मार्क्स से रह गया था प्रीलिम्स. 5 मार्कात राहिलं. 5 मार्क्स रह गया. प्रीलिम्सच राहिलं, त्याच्यामुळे मेन द्यायचा विषयच नाही आला. तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? पास होईल नाही होईल काय असं वाटलं? खूप भीती होती, पास होईल नाही होईल. रिझल्ट नाही आला तर आई वडिलांनी काही म्हटलं का? कुछ नहीं. दोबारा करो. असे आई वडील पाहिजे का मुलीचा रिझल्ट नाही आल्यानंतर पुन्हा लढण्याची जे ऊर्जा आहे ती आई वडिलांनी बॅकअप मुलांना जर दिला तर मुलं पुन्हा हे काय युद्ध लढू शकते. आणि आई वडील खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे हे खूप शक्य होते. टीव्हीवर काही न्यूज वगैरे बघायच्या का काय? नाही. टीव्ही नाही, बस आपलं मोबाईल आणि पुस्तक. सोशल मीडिया वगैरे वापरत होत्या? नो सोशल मीडिया. काहीच नाही. फेसबुक नाही? ओनली टेलिग्राम. फक्त टेलिग्राम. टेलिग्रामवर कोणते चॅनल? टेलिग्रामवर कोणताही चॅनल नाही, ग्रुप आहे आई मुलाचा. तो जानकारी मिल जाती है थोड़ी सी कि क्या हो रहा है, क्या ऐसे कर सकते हैं. तो वो थोड़ा सा आइडिया लगने के लिए ग्रुप ज्वाइन करते हैं. तो वो बातें करते हैं, तो वो पढ़ के पता चल जाता है कि आगे कैसे होता है इसमें. जैसे मेंस के लिए, मेंस में जो सिलेक्ट हुए कैंडिडेट, तो हमने ग्रुप ज्वाइन किया एक बना के. तो उसमें मैं भी थी, सारे मेंस सिलेक्टेड कैंडिडेट थे उसमें. तो पता चला डाफ कैसे भरते हैं. तभी तो डाफ भरेंगे इंटरव्यू के लिए. तो उसमें फिर उन्होंने बताया प्रेफरेंस कैसे भरते हैं. तब मैंने प्रेफरेंस लगाया. पहले मुझे पता नहीं था इतनी सारी सर्विसेज होती है UPSC में. मुझे लगा IAS के लिए ही हो रहा है. एकच IAS IPS. हे कधी माहित पडलं तुम्हाला का म्हणजे 30-32 प्रकारच्या पोस्ट असतात? ये इंटरव्यू के लिए डाफ भरने आया, फिर सबने बताया कि प्रेफरेंस है. तब पता चला कि ये इतनी सर्विसेज है और इसको क्रम से लगाना है. एंड इसमें IRMS, IRS, IFS अलग सर्विसेज होती है. तब लगाया उसको. म्हणजे हे इंटरव्ह्यूच्या वेळेसच माहित पडलं आता? इंटरव्ह्यूच्या वेळेस. त्याच्या अगोदर हे पण माहित नव्हतं का एवढे 29-30 प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट असतात? हो सर. आणि त्या भराव्या लागतात. माझे वडील सांगितले मला तुम्हाला UPSC करायचं आहे. तर मी सर्च केला व्हॉट इज UPSC, फिर कशा करायचा, फिर फर्स्ट स्टेज इज प्रीलिम्स. सो आई शुड फोकस ऑन प्रीलिम्स. प्रीलिम्स कैसे निकालते हैं, प्रीलिम्स से फोकस किया. फिर मेंस आ गया, तो मेंस में लिखना है, 3 घंटे है, 20 क्वेश्चन है, सिलेबस ये है. मेंस पे फोकस किया. फिर इंटरव्यू आया तो डाफ भरना है. तब पता चला कैडर होता है, सर्विस होती है, अलग अलग स्टेट में आपको पोस्टिंग मिलती है. तब पता चला ये दूसरी चीजें भी है, हॉबीज भी लिखनी है. अच्छा, इंटरव्यू मध्ये काय हॉबी लिहिली होती? इंटरव्यू मध्ये माझी रिअल हॉबी रांगोली काढणे, संस्कार भारती रांगोली काढणे, लेझिम परफॉर्म करणे आणि डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. अच्छा, त्याच्यावर काही प्रश्न विचारले होते का इंटरव्यू मध्ये? नाही, इंटरव्ह्यू नव्हता माझा डाफवर. अच्छा, इट वॉज करंट अफेअर्स बेस्ड. बरं, मग दुसऱ्या 22 नंतर 23ला दिली मेन्स?
22 नंतर 23 ला दिली आणि जीएस मध्ये कम्फर्टेबली पास होऊन राहिली होती. पण सीसेट मध्ये सीसेट राहिला माझा. म्हणजे 23 ला सीसेट मध्ये रिझल्ट नाही आला. 60 मार्क आले. 66 पाहिजे होते. 66 पाहिजे होते. हो सर. अच्छा. मेन्सला युपीएससी चे 2 पेपर असतात. ठीक आहे. प्रिलिमचे मेन्सला नाही, प्रिलिम्सला 2 पेपर असतात. ठीक आहे. एक जीएस आणि एक सीसॅट. त्याच्यात पॅरेग्राफ येतात इंग्लिश आणि हिंदी, आणि मॅथ रिझनिंग वर प्रश्न येतात, आणि एक डिसिजन मेकिंग नावाचा टॉपिक असते. तर त्याच्यात तो ऑप्शनल पेपर आहे, म्हणजे 66 मार्क घ्यास लागते, तेव्हाच पहिल्या पेपरचा रिझल्ट डिक्लेअर केला जाते, आणि पहिल्या पेपरवर लिस्ट लागते मेन्ससाठी. ठीक आहे. दुसरा जो पेपर आहे तो ऑप्शनल असते, त्याच्यात 66 मार्क मिळवा लागते. ते तिला 2023च्या एक्झाममध्ये, ठीक आहे, ती सीसॅट निघाला नाही, आणि लागण तर जीएसला चांगले मार्क होता, चांगला स्कोर होता, म्हणजे ती पास झाली असती, पण ती पास झाली नाही, कारण रिझल्टच डिक्लेअर नाही करत युपीएससी. ज्याला सेकंड पेपरमध्ये 66 पेक्षा कमी मार्क असतात, 266 म्हणजे 33% मार्क. 100 पैकी 200 मार्काचा पेपर 33 मार्क पाहिजे 100 पैकी. तर तेवढे मिळवा असं युपीएससी म्हणते. आणि मग मेन्सला 9 पेपर असतात वेगवेगळे. तर मेन्सला तुमचा ऑप्शनल कोणता होता? सोशलॉजी. एक ऑप्शनल घ्यावा लागतो मेन्सला. ठीक आहे. त्याचे 2 पेपर असतात 250 मार्कचे. ठीक आहे. तर सोशलॉजी होता. सोशलॉजीच का बरं घेतलं? सोशलॉजीसाठी एक बुक आहे, असेन्शियल सोशलॉजी ऑफ नितीन सांगवान. खूप चांगली आहे. थिंकर्स है उसमें. देन नेक्स्ट डिक्शनरी सोशलॉजी, एंड थर्ड इज PYQ ऑफ सोशलॉजी. क्रॉनिकल की बुक आती है, 16 साल की प्रीवियस ईयर. बस. बरं, मला हे सांगा, तुमची कुठे कोचिंग नाही, मार्गदर्शन नाही, ठीक आहे, नोट्स नाही, तर ह्या नोट्स अशाच पद्धतीनं काढायच्या, किंवा मग पेपरचे कात्रणं काढून त्या नोट्स काढायच्या, तर हे कधीपासून करायला लागल्या तुम्ही, आणि तुम्हाला केव्हा समजलं ते? सर हे मी सुरुवातीपासून करायला लागले, आणि जेव्हा सिलेबस मी पाहिला, सो इट वॉज व्हेरी वास्ट. सो कशा करायचा, त्यांना न्यूज़पेपर देखने लगे तो पता चला कि सिलेबस और न्यूज़पेपर में काफी चीजें कॉमन आ रही है. फॉर एग्जाम्पल, अगर डिजास्टर मैनेजमेंट है एंड कहीं साइक्लोन आया, फ्लड आया, तो ये भी तो डिजास्टर के टाइप्स है, तो ये एग्जाम में आ सकता है, सिलेबस में है, तो ये मुझे नोट करके रखने चाहिए. प्री है तो ये पूछ सकते हैं कि कहाँ पे हुआ. अच्छा, मग ते केरळला पूर येऊ, किंवा तिकडे ते उत्तराखंड मध्ये पूरग्रस्त परिस्थिती हो, लैंडस्लाइड, तो ऐसे निकालने लग गई मैं सिलेबस के अकॉर्डिंग. फिर पेपर की कटिंग्स इसलिए कि कभी कभी कुछ ज्यादा इंपॉर्टेंट पॉइंट्स आ जाते हैं, लिखने का टाइम फिक्स है, तो कटिंग काट के ही रख ली चिपका के. बाद में फिर उसको रिवाइज करते करते वो एकदम मेमोरी में बैठ जाता है. अच्छा. बरं, आता ज्या मुलांकडे पैसे असतात त्याचे मायबाप दिल्लीला पाठवते, पुण्याला पाठवते, खूप पैसे खर्च करते. आता 2-2 लाख रुपये फी आहे. तुमच्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून तुमचे वडील भरू शकले नाही, तुम्ही स्वतः तयारी केली. तर हे जे मुलं आहे यांना तुम्ही काय सांगा, जे पुण्या मुंबईला जाऊन लाखो रुपये खर्च करते, तुम्हाला काय वाटते? म्हणजे घरी राहून होऊ शकते की कोचिंग लावणं गरजेचं आहे? आता तुम्ही तर उदाहरणच आहे. मी तर म्हणेन का बा घरी होऊ शकते, जर तुमच्यात जर असन आतमधून आग, तर तुम्ही ते होऊ शकता. तुम्ही काय सांगाल? सर मैं तो ये बोलूंगी कि अगर आपके पास है अवेलेबिलिटी रिसोर्सेस की, तो आप जा सकते हैं दिल्ली पुणे. बट अगर इतनी परिस्थिति नहीं है तो माँ बाप को प्रेशर करना जरूरी भी नहीं है. डिजिटली आपके पास मोबाइल अवेलेबल होगा. घर में एक मोबाइल तो होता है, मेरे पास एक मोबाइल तो था, मेरे पापा का ही सही, तो फिर उससे किया जा सकता है. एंड दूसरी बात, मैंने तो कोचिंग के साथ टेस्ट सीरीज भी कोई ज्वाइन नहीं की थी मेंस के साथ. म्हणजे टेस्ट सीरीज नाही लावली? नाही, टेस्ट सीरीज नाही लावली. मग तुम्ही प्रिलिमचे पेपर जे आहे, तर मग आता समजा पेपरले जायचं आहे, त्याच्या अगोदर काही प्रॅक्टिस वगैरे का कशी काही केलीच नाही का? मेन्स साठी प्रॅक्टिस? मेन्स साठी प्रिलिमचे आता कोणी OMR शीट वर वगैरे प्रॅक्टिस करतो? हो, प्रिलिम साठी मी OMR शीट वर प्रॅक्टिस केली. PYQ मग टेलिग्रामवरून डाउनलोड करायचे का? PYQ ची बुक आहे माझ्याकडे. अच्छा. दिशा पब्लिकेशनची PYQ ची बुक आहे. अच्छा. आणि मग ते तुम्ही OMR शीट आणायच्या काढून आणि प्रॅक्टिस करायची टाइम लावून. आणि सीसॅटची घरीच प्रॅक्टिस करायची? सीसॅटची प्रॅक्टिस करायची. आणि मेनची कशी केली? मेन्सची वो पेपर आते हैं प्लेन वाले. हाँ. सर वो पेपर खरीदने जाओ तो 400 रुपए के
200। 200, हाँ। तो सर टेलीग्राम पे मैंने देखा, उस पे डला हुआ था एक पेज। तो सर मेरे पापा के फ्रेंड है, वो 1 रुपए में 2 जेरोक्स करते हैं। तो सर मैंने ऐसा आइडिया लगाया कि उसको डाउनलोड कर लेते हैं और उसके जेरोक्स करते हैं। हाँ। तो वो 200 रुपए में 800 बन गए। हाँ। तो वैसे मैंने एक बार ही 800 कराया और वो पूरे मेंस में काम आ गया। अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा जो पेपरचा फॉर्मॅट असते कोऱ्या पेपरचा, हाँ, तो ते फॉर्मॅट download डाउनलोड केला आणि काढला. असं जर ऑनलाईन बोलावले असते तर महाग पडले असते. हो सर। अरे बापरे, म्हणजे वडिलांची परिस्थिती नाही, ठीक आहे, भाड्याच्या घरात राहतो आपण, वडील कमावून किती आणतात या परिस्थितीची जाणीव असून 1-1 रुपया म्हणजे 50-50 पैसे कुठून वाचले पाहिजेत. तर त्या मुलीनं आयडिया लावली का जर ऑनलाईन ते जे मेनचे पेपरचा जो रिकाम्या पेपरचा पॅटर्न असतो ज्याच्यावर डिस्क्रिप्टिव्हली उत्तरं सोडवावं लागते, तो महाग पडते ऑनलाईन बोलवल्यावर. म्हणून मग तिने काय केलं तर तिने डायरेक्ट त्याचे झेरॉक्स काढून घेतल्या, प्रिंटआउट म्हणजे त्याची डाउनलोड केले आणि त्याच्या झेरॉक्स काढल्या. तर ज्या पहिले म्हणजे 400 किती रुपयात पडत होत्या? हाँ 400 रुपए में 200 आ रहे थे वो। हाँ, तो अब 200 रुपए में 800 पेजेस बन गए ते. म्हणजे पहा तिनं कशी आयडिया लावली आणि काय जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची ती. आणि मग ते मेनचे पेपर सोडवल्यावर कोणाकडून सोडून घ्यायचं वगैरे, मग ते त्याचे चेक उसमें मैंने देखा कि टेलीग्राम पे मेरे कुछ फ्रेंड्स जो है कनेक्शन बने, तो मैंने देखा वो मेंस दे के आए थे, उनका अनफॉर्चुनेटली नहीं निकला था। तो मैंने उनको बोला सर आप सीनियर है तो मैं कुछ आपको सेंड करती हूँ, आप चेक करके बताइए। ऐसे सारे नहीं सेंड किए, 10 लिखे तो एक सेंड कर दिया। तो उन्होंने बोला सही लिख रही हो। तो अगर उन्होंने बोल दिया सही लिख रही हो तो फिर सही लिख रही होंगी। फिर ऐसे के लिए मैंने ऐसा किया कि ऐसे मैं इंग्लिश में लिखती थी एंड मेरे पापा 4th तक ही पढ़े, तो मैं ऐसे को हिंदी में कन्वर्ट करके उनको बताती थी। तो फिर वो बताते थे कि इंट्रो में मजा नहीं आ रहा है, कंक्लूजन में मजा नहीं आ रहा है, फ्लो नहीं है। तो उस हिसाब से मैंने चेंज करना शुरू किया। फिर सर एक प्लेटफॉर्म है इनसाइट IAS। हाँ। तो सर उसपे काफी चीजें फ्री में अवेलेबल है। तो उसमें मेंस के बाद उन्होंने कंपटीशन रखा, ऐसे कंपटीशन। अच्छा, हाँ। और 1000 रुपीज का प्राइज रखा। तो मैंने उसमें फिर डाला कि वो फ्री में चेक करके देंगे, प्राइस लगा तो मैं सही लिख रही हूँ। तो सर 3 बार मैंने डाला और तीनों बार प्राइस लग गया। अरे बाप तो रे. इसका मतलब 500 लोग में जो मेंस लिख रहे हैं, मेरा ऐसे चुन लिया जा रहा है, तो मैं सही जा रही हूँ. म्हणजे तिन्ही वेळा तुम्ही त्यांना पेपर चेक करायसाठी दिला एसेचा, तिन्ही वेळा तुम्ही प्राइज मारलं. हो सर, कॉम्पिटिशन मिळालं. ऐसा मत बोलो. नहीं प्राइज जीते लेकिन है ना अकाउंट में आई नहीं, पता नहीं क्या कारण से आए, पर सेंटर अच्छा है काफी. हा, तुमचा चेक करून तर दिला. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. चेक करून दिला. ठीक आहे. आणि माहित पडलं का एवढे पेपर आल्यानंतर आपण टॉप आलो, तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यात. कारण इथे रिसोर्सेस नाही. इथे UPSCचा पेपर नागपुरात कोण चेक करण, कारण दिल्ली सारख्या ठिकाणी, हैदराबाद सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी लोक अवेलेबल असतात पेपर चेक करून देईन. ते पैसे घेतात, फुकट देत नाही. पण काही टेलिग्रामवर चॅनल आहे, आता त्यांनी इनसाइट IAS म्हणून सांगितलं का त्याच्यावर कॉम्पिटिशन झाली, त्याच्यात मी एसेचा पेपर ठीक आहे चेक करून घेतला. तर आणि एसे हा सगळ्याच गोष्टीवर लिहायला लागते. समजा ठीक आहे, महिलांच्या भारताची आताची परिस्थिती असा विषय आला, तर पहिलेपासून महिलांचं कसं शोषण करण्यात येत होतं, मग त्याच्यात सुधारणा कशा झाल्या, मग महिलांना संविधानात्मक अधिकार कसे भेटले, मग महिलांचं समोर भवितव्य भारतात कसं राहील, या सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि स्वतःचं ओपिनियन लिहावं लागते. ठीक आहे का, महिलांवर अजून कोणते कायदे करायला पाहिजे, कोणते नाही करायला पाहिजे, या साऱ्या गोष्टी. मग एक विषय आला तेवढं धरून एकच एसे म्हणजे जवळपास 2 एसे लिहावं लागते. हो सर, 2 एसे ना. हा, एक 150 मार्काचा आणि एक 100 मार्क. नो सर, 100 मार्कचे. तर हे सगळं तिनं सेल्फ केलं. कोणीही पेपर चेक करायला नाही, कुठेही टेस्ट सिरीज नाही लावली. ठीक आहे. आणि एवढं करून तिचा रिझल्ट आला, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिनं आता सांगितलं का तुमचे आईवडिलाची परिस्थिती नसताना UPSC करायची आहे, तर जबरदस्तीनं पैशाचं बर्डन देऊन मी मुंबईला जातो, पुण्याला जातो, असं काही करू नका. आणि बरेचसे मुलांचं स्वप्न असते UPSC पास करायचं. खूप सारे मुलं अभ्यास करतात, एवढ्या मुलांचा रिझल्ट येत नाही. तर बरेचसे मुलं अपसेट होऊन वापस येतात, काही एजबार होतात. त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल, म्हणजे काय होते की एवढ्या मुलाच्या याच्यात कोणी फिलिम्सच पास नाही होत 5-5 वर्ष. आता तुम्ही लगेच 3ऱ्या वर्षी म्हणजे 2024चा रिझल्ट आहे ना, 24ची फिलिम, 24ची मेन्स आणि आता रिझल्ट.
असंच ना. तर 24ला पहिल्यांदाच प्रिलिम्स पास झाल्या होत्या. मग 24 हाँ सर, पहली बार. पहिल्यांदाच प्रिलिम्स पास झाल्या. यस सर. पहिल्यांदाच मेन्स दिली. हो सर. पहिल्यांदाच मेन्स दिली, मेन्सही क्रॅक. हाँ सर, उसके बाद इंटरव्यू. शाबाश. म्हणजे 2024ला पहिल्यांदाच प्रिलिम्स पास, मेन्स पास, आणि मेन्स असते टोटल UPSCची 2025 मार्कची. ठीक आहे. आणि भारतात टॉपर येते अर्ध्या मार्कावर, म्हणजे 52-53% टॉपर येते, ऑल इंडिया रँक 1. ठीक आहे. अशा परीक्षेत भारतात पास होणं, आणि मला वाटते 10-15 लाख किती स्टुडंट प्रिलिम्स को हाँ सर, 10 से 15 लाख. 10-15 लाख, 10-15 लाख पुरं, आणि 900-1000 जागा राहते. 1000 विद्यार्थ्यामध्ये 10 लाख पुराईमधून 1000 मध्ये येणं हे काही म्हणजे साधं काम नाही आहे. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास करता. आणि मीच अवाक झालो, कारण आता कोणीही UPSCची परीक्षा विदाऊट क्लास, विदाऊट कोणतं कोचिंग, विदाऊट टेस्ट सिरीज मला तरी वाटत नाही करत नाही. पण बार्टी, टार्टी आणि महाज्योती ह्या संस्था आहे. मराठा समाजासाठी सारथी आहे, OBCसाठी महाज्योती आहे. ती आता OBCत आहे म्हणून महाज्योतीनं जी स्कॉलरशिप भेटली. किती स्कॉलरशिप भेटली तुम्हाला? मेंस के लिए सर 50,000. हाँ. और इंटरव्यू के लिए 25,000. 25,000 महाज्योती से मिली थी. हाँ सर. ठीक आहे. आता म्हणजे शासनाच्या प्रोग्राममुळे तिला थोडीशी मदत झाली, आणि त्या मदतीतून तिनं मेनची तयारी केली, आणि दिल्लीला इंटरव्ह्यूसाठी ती महाराष्ट्र सदनमध्ये राहिली, आणि तिथून इंटरव्ह्यू द्यायला गेली. महाराष्ट्र सदन में रुके थे ना. हाँ सर, इंटरव्ह्यू केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष म्हणजे हे लक्षात घ्या का कोणत्याही परिस्थितीचा बाऊ केला नाही तिनं. ठीक आहे. आणि जे टार्टी आहे, तर टार्टीमध्ये UPSCतले म्हणजे आदिवासीचे पोरं UPSC झाली पाहिजे, MPSCच्या परीक्षा पास झाली पाहिजे, पोलीस भरतीच्या परीक्षा पास झाली पाहिजे, याच्यासाठी स्पेशल प्रोग्राम चालवतात. ठीक आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, MPSC राज्यसेवा, MPSC कंबाईन ग्रुप B, ग्रुप C, तर त्याच्या एक्झाम होतात. एक्झाम होऊन पूर्ण सिलेक्ट करतात. तर ही मेन्स पास झाल्याबरोबर हिला महाज्योती OBCची जी संस्था, ठीक आहे, ती त्या संस्थेनं स्कॉलरशिप दिली. बार्टी SC समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करतात. ठीक आहे. दिल्लीला 2 लाख फी भरते, त्याच्यानंतर तिथं राहायचाही खर्च देते. तर हे तुम्ही याच्या भरोशावर सुद्धा जाऊ शकता. फक्त त्या परीक्षा कधी निघतात, त्याचे फॉर्म भरावं लागते, त्याचा अभ्यास करून त्याची एक परीक्षा होते, ती परीक्षा द्यावी लागते. तर तिला जे काही थोडीफार महाज्योतीची मदत झाली, कारण तिच्या परिस्थितीत तेवढी मदतसुद्धा खूप मोठी झाली. म्हणून जे लोक या परीक्षेचा अभ्यास करण्याची इच्छुक आहे त्यानं या परीक्षा द्या. या परीक्षेत याचं असन तर मायबापाला जास्त त्रास न देता, इकॉनॉमिकली बर्डन न देता, आणि स्वतः तेवढी इच्छाशक्ती आणि आग आहे का तुमच्या ती परीक्षा पास व्हायची. ठीक आहे. हे SC ST OBCसाठी म्हणजे टार्टी बार्टी महाज्योतीसाठी आणि त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी आमचे उमेश भाऊ वर्षभर झटत असते. विद्यार्थ्याचाच नेता आहे ह्या. ठीक आहे. उमेश भाऊ कोराप. आणि उमेश भाऊचं काम खूप मोठं आहे. दिल्लीपासून तर इकडं महाराष्ट्रात कोणत्याही विद्यार्थ्याचा कोणताही प्रश्न असला का उमेश भाऊचं डोकं खाते पोट्टे. माय तर खाते उमेश भाऊचं खाते. आणि काही प्रॉब्लेम असले तर त्याला फोन करते. मग ते कोणतेही असो, MPSCचं कंबाईनचं असो, एक्झाम समोर पोस्टपोन करायचे असं, आणि लोकसत्तात अनेक मुद्दे ते स्वतः उचलून त्याच्या बाकायदा लोकसत्ता मस्त त्याच्या न्यूज छापतात. जे जेन्युइन प्रश्न आहे त्याच्यावर ते भाष्य करतात. म्हणून जे विद्यार्थी समोर इथं येणार आहे, एवढं लक्षात ठेवा, जित्ता बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होंगी. आयुष्यात जेवढा मोठा संघर्ष असन, आता हे जे आईवडील आहे तर या आईवडिलाचं अख्खं आयुष्य बदलून गेलं. एक लहान भाऊ आहे. ठीक आहे. काय नाव आहे ते रे बाबा? हरीश. ये तू लाजते का? तू इकडे. ठीक आहे. ऋतिक. ठीक आहे. हा भाऊ आहे तिचा लहान. तू काय करत आहे? BA थर्ड इयरला आहे. ठीक आहे. तुमचं मॅडम आता म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे तुमचं वय जास्त नसेल, 24-25 आता. ठीक आहे. 24व्या वर्षी IRS काढली, 25च्या आत जर IRS काढली तर ही EDच्या ठीक आहे चेअरमन पदापर्यंत जाऊ शकते. म्हणजे EDची अध्यक्ष होऊ शकते ती. आणि ते जर म्हणजे आम्ही तिला शुभेच्छा देऊ का त्या पदापर्यंत तिनं जावं. ठीक आहे. अच्छा, IAS व्हायचं आहे. अरे वा. मग ती पुन्हा यावर्षी पुन्हा UPSC देणार आहे, आणि UPSCतून तिची इच्छा आहे का IRS वरच सीमित नाही राहायचं, तर मग IAS व्हायचं. तर
तिला त्याही वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आमच्या फिनिक्स अकॅडमीतर्फे, आमच्या क्लासतर्फे, माझ्या कुटुंबातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तू खूप मोठी हो, दीर्घायुष्य हो, चांगलं प्रशासनात गेल्यानंतर लोकांसाठी काम कर आणि येणारी जी UPSCची परीक्षा आहे त्याच्यातून IASची परीक्षा क्रॅक कर. ठीक आहे. आणि एवढंच बोलतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा. ठीक आहे. अजून तुम्हाला असं काय वाटते का आपण कोणते प्रश्न विचारायला पाहिजे जेणेकरून आम्ही अजून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा, आता आम्ही ठीक आहे जे आदिबा नावाची मुलगी 142व्या रँक घेऊन IAS झाली, यवतमाळची मुस्लिम, पहिली महाराष्ट्रातील मुस्लिम महिला, तिचाही इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहे. अजून तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. ते प्रश्न मला जे वाटत होते, कारण मेन्सचे ठीक आहे GSचे 4 पेपर आहे, GS1, GS2, GS3, GS4. याच्यात हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, इन्व्हायरमेंट आहे, जनरल सायन्स आहे, सायन्स अँड टेक आहे. ठीक आहे. आणि एक पेपर ऑप्शनलचे 2 पेपर असतात. ठीक आहे. आणि एक एसे रायटिंगचा पेपर असतो. ठीक आहे. तर हे सगळे पेपर आणि एक मराठी, एक जे लोकल लँग्वेज आहे तो द्यावा लागते आणि इंग्लिशचा पेपर, पण ते ऑप्शनल पेपर असतात, ते फक्त पास करावं लागते. तर त्याचा सिलेबस वगैरे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो पाहून घ्या तुम्ही. पण मेन्स ही कठीण परीक्षा आहे. तुमच्या 3 वर्षाच्या डिग्रीचे जरी टोटल केले तरी UPSCच्या मेनचे मार्क टोटल नाही होत. ठीक आहे. 2025 मार्क. एवढी कठीण परीक्षा तिने पास केली, इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि सिलेक्ट झाली. तिला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला या व्यवस्थेत याच असन तर तिनं जसे कष्ट घेतले तशी कष्ट घेण्याची इच्छाशक्ती मनात ठेवा आणि तुम्ही ती एक्झाम पास करा. तुमच्याही वाटचालीसाठी शुभेच्छा. इथंच थांबतो. आणि तिनं वेळ दिला भाग्यश्रीने, तिचेही शुभेच्छा, तिचेही धन्यवाद मानतो. आणि तिचे आईवडील आहे त्याचे पहिले धन्यवाद मानायला पाहिजे का त्यांनी अशी मुलगी घडवली आणि वडिलांच्या परिस्थितीची ती जाण ठेवते. आणि त्या जाण ठेवून तिनं 1-1 रुपया वाचून कुठं कुठं पैसे वाचते हे तिनं आताच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. असे मुलं जन्माला येण्यासाठी खूप पुण्य लागते. आणि त्या आईवडिलाच्या पोटी ती जन्माला आली आणि वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून यशस्वी झाली. तर तुम्ही एवढं मात्र, आईचं नाव नाही सांगितलं आम्हाला. रेणुका. अच्छा, नाही केले. हा, अरे हो. तुम्हाला का रिझल्ट आल्यावर कसं वाटलं जेव्हा रिझल्ट आला मुलीचा? मेरी मेहनत, मेरी बेटी की मेहनत बहुत रंग लाई. उसने बहुत मेहनत की, बहुत बहुत. आधी रात तक जगती थी. हाँ. 12 हो गए, बेटा आजा सोने के लिए. हाँ. नहीं, थोड़ा सा बच्चा है, आप सो जाओ. अच्छा. और मुझे नींद नहीं आती थी. हाँ. फिर थोड़ी देर बाद में बेटा आजा. हाँ. तसंच धरून ओके. तुला पकडलं. तसं असं हातात धरा. काही नाही. बोला. हाँ, बोला ना. इसकी हालत देखो कितनी दुबली हो गई है. खाना पीना कुछ नहीं करना. खाने के समय खाना नहीं है. पीने के लिए बुलाओ तो नहीं मैं नहीं करती कुछ. आप करो. मैं तो यही पढ़ूंगी. और खाना खाना है तो बोलती नहीं अभी नहीं, बाद में. तो फिर जबरदस्ती उसको लेकर आना पड़ता. अच्छा. खाना खा ले. म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं का हिनं घरातली कामं गिमं करावं? नहीं. ती करत होती का अभ्यास करायची? हो, अभ्यास. थोडं अभ्यास करायचे. अभ्यास करायची. माझा भाऊ करत होता घराचे काम. हाँ, उसके ऊपर बोझ आ गया था. काम भाऊ करायचा. हा, भाऊ करायचा. सपोर्ट खूप आहे फॅमिलीचा माझ्या मागे. अच्छा. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही या इकडे. बढ़िया. ऐसा लगता है कि जब अपन ने सोचे वो हाँ. मिल गया. हाँ. कामयाबी मिल गई लड़की को. हाँ. अब कोशिश तो यही किए थे कि IAS हो, हाँ. लेकिन IAS होईन तुमची मुलगी. कुछ कारण से ये बार रह गया ना. IAS होईन ना. आहे ना, अजून चान्स आहे ना. पाटील संपले नाही. तो बहुत खुशी की बात है, लेकिन इतने लाख लोगों में भी 1000 लोगों में जगह बनाना ये बहुत बड़ी बात है. बहुत बड़ी बात है. हाँ. फिर दूसरा मेन बात ये है कि जो लगने चाहिए, मतलब जरूरी चीजें, हाँ. वो भी नहीं दे पाया मैं. हाँ. बस
नाही नाही, अगर वो रहती तो मेरे को ऐसा लगता है कि ते सगळे बरोबर असल्यावर पास नाही होत ना पोरं. नहीं, वो लगन नहीं रहती लोगों की. हाँ. वो लगन नहीं रहती. ते लोकांच्या घरी सगळे आहे पण त्याचे पोरं पास नाही होत ना, हे महत्वाचं आहे. नहीं तो ठीक है. उनको लगन नहीं रहती. ये लड़की का मैं बताऊंगा, कोई पार्टी में नहीं जाती, घर के कंपाउंड वाल के बाहर रिजल्ट आया उस वक्त निकली, इंटरव्यू देना था तब निकली, जब मेंस करना था तब निकली. पड़ोसी को इसकी शक्ल नहीं मालूम. ये पड़ोसियों को शक्ल नहीं मालूम, सबको यही लग रहा कि इतने लोग आ रहे हैं इनके घर में तो क्या हो गया. हाँ, उन्होंने पेपर में देखे लेकिन उनको मालूम नहीं. और फिर बाद में जब इतने आए तो आए हमारे पास पूछने की क्या हो गया. फिर यूपीएससी निकल के बोले लड़की को तो हमने देखे पेपर में. कहीं जाना नहीं, कुछ नहीं. तो जो जिनके पास सब कुछ है ना, फिर उनके बच्चे 10 बार घूमने जाते हैं 10 बार दोस्तों के साथ. इसका कोई फ्रेंड नहीं है. हाँ. दोस्तों के साथ घूमते हैं तो कैसे होगा बताओ. सेलिब्रेशन का बताओ ना. और उसका, हाँ, उसको तो यही नहीं मालूम कि सेलिब्रेशन कैसे होता है. अरे बाप रे. जब ये यूपीएससी निकल गई तो इसके ऑनलाइन जो फ्रेंड है वो उन्होंने फोन किए, भाग्यश्री मस्त सेलिब्रेशन चल रहा होगा. बोले हम तो सेलिब्रेशन कर रहे हैं. हाँ. अब उनका फोन रखने के बाद में इसने मेरे से पूछी कि पापा सेलिब्रेशन क्या होता है. हम गणेश टेकड़ी गए थे और मिठाई लेके आए. मैं बोली पापा आपने गणेश टेकड़ी पे फोटो नहीं निकाली, सेलिब्रेशन की भेजना था हमको. और बोले ये सेलिब्रेशन नहीं है, सेलिब्रेशन में हैप्पी बर्थडे में लिखते हैं ना यूपीएससी वैसे लिखते हैं और लोगों को बुलाते हैं. फिर बाद में मालूम है मैं जवाब दे नहीं पाया. उसके बाद में इसकी जो 5वीं से लेके 12वीं तक जो स्कूल में पढ़ी है ना, वो टीचरों का फोन आया. वो दैनिक क्रिश्चियन भास्कर में स्कूल है, देखे उन्होंने मैंने. हाँ. फिर वहां से नंबर लिया हमारा, फोन किया. फिर उन्होंने आकर के यहाँ पर केक काटे, इसको अपने हाथ से मिठाई खिलाए. बोल दैनिक भास्कर वाले. नहीं, इसके स्कूल वाले. अच्छा, स्कूल वाले यहाँ पर आए, मतलब गिफ्ट लाए और इसका स्वागत किए, केक कटवाए, इससे कराए. तब मैंने इसको बोला बेटा ये है सेलिब्रेशन. विकट काम आहे. किती वेळ अभ्यास करायची तू? प्रीलिम्स के पहले 9 आवर्स डेली. प्रीलिम्स के पहले 9 9 आवर्स. आवर्स और प्रीलिम्स से मेंस के बीच में, सिर्फ प्रीलिम्स से मेंस के बीच में 12 से 13 घंटे. 12 से 13 घंटे. हा, तेवढा करतातच म्हणून हाँ. स्पर्धा परीक्षेचे काही विषय. राहू दे काय प्रॉब्लेम. भाव भी घर में ही पढ़ रहा है. मैं भी तो घर में 5 साल से. इग्नू 12वीं एनआईओएस से किया इसने. हाँ. और इग्नू से कर रहा है ग्रेजुएशन. मेरे पास कॉलेज की फीस भरने के लिए पैसे नहीं है. हाँ. तो इसने 800 रुपए भरा, अभी ग्रेजुएशन कर रहा है. 800 रुपये भरून हाँ. इग्नू मध्ये. इग्नू. अरे इग्नू. बापरे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात तो ग्रॅज्युएशन करून राहिला. वल्लापाशी ग्रॅज्युएशनचे भरायला पैसे नाही, म्हणून 800 रुपये फीजवर त्याचं ग्रॅज्युएशन होणार आहे. म्हणजे पहा, म्हणजे खरंच अवाक करण्यासारखी गोष्ट आहे का या देशात एवढे मोठा देश पुढे चालला आणि अशी लोकांची परिस्थिती आहे का 800 रुपये पुराच्या शिक्षणाची फीस भरायला पैसे नाही म्हणून मुक्त विद्यापीठात तो शिकून राहिला. अशा परिस्थितीत मुलगी भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा पास होते. अजून काय पाहिजे. ठीक आहे, सेलिब्रेशन कसं करायचं हे माहीत नाही, घराच्या बाहेरही निघत नव्हती म्हणते, घरात बसून अभ्यास करायची. अभ्यास म्हणजे अभ्यास. ठीक आहे, अभ्यास, जेवणे, झोपणे, बस 3च काम. बाजूच्या शेजारच्याला माहीत नाही आहे का इथं यायले मुलगी आहे. ठीक आहे, जेव्हा पेपरले नाव येते तेव्हा लोकांना माहीत पडते का यांच्या मुलीचा रिझल्ट आला आहे. तर हे खरंच म्हणजे जबरदस्त काम आहे. म्हणजे मी जे इंटरव्ह्यू घ्यायसाठी आलो, मला एवढं सगळं माहीत नव्हतं. फक्त ते मी उमेश दादाची स्टोरी वाचली फेसबुकवर आणि मग मी तिच्यापर्यंत पोहोचलो. उमेश दादालेच कॉल केला, म्हटलं तिची मुलाखत घ्यायची आपल्याला. तर हे खरंच एक या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकासाठी आदर्श असायला पाहिजे का इतक्या बिकट परिस्थितीतून कसं पास होऊ शकते. म्हणून तुम्ही तिचा आदर्श घ्या. तिनं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि तिनं जे जे सांगितलं, ठीक आहे, त्या गोष्टीवर लक्ष ठेवा. म्हणजे आणि ती समोर IAS जर झाली तर पुन्हा आपण तिला भेटायला येऊच, तिची पुन्हा एक मुलाखत घेऊ IAS झाल्यावर. तर आम्ही तिला IAS साठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.